सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कडा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपर शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाची. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन आपापल्या क्षमतेने. ऍक्टिव्ह एक्झिलेशन, पॅसिव्ह इनहिलेशन. आहे तो श्वास सोडून द्यावा. एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि तोही श्वास अर्धवट सोडताना कपालभातीला सुरुवात. गती थांबवायची. मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. प्रार्थनेकरिता दोन्ही हात जोडून घ्यायचे. सुरुवाती करते. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमः. नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर घेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आपल्या दिवसाची सुरुवात, आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त मस्तकी. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आज आपला विषय आहे. आज आपण आपल्या श्वासाची म्हणजे आपली लंग्स कॅपॅसिटी कशी वाढेल या दृष्टीने आज आपली साधना असणार आहे. तर त्यासाठी आपल्याला उठून उभं राहायचं आहे. स्टँडिंग म्हणून आपण सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला विश्रांती. आपली लंग्स कॅपॅसिटी आपल्याला वाढवायची आहे आणि त्या दृष्टीने आपल्याची साधना. तर सुरुवातीला आपण करणार आहोत स्पॉट जॉगिंग. आपल्याला तिथल्या तिथे जॉगिंग करायची. दोन्ही आता ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी ही कृती करताना काळजी घ्या. श्वासाची गती जास्त वाढल्यासारखी वाटत असेल तर कृती थांबवायला हवी. बाकीच्याने पण सुरुवात करूया.
हाताच्या मुठी म्हणून घ्यायच्या, त्या आपल्या छातीपाशी असतील. पाठीचा कणा सरळ, नजर सुरू, आणि तिथल्या तिथे जॉगिंग करायला सुरुवात करायची. स्पॉट जॉगिंग, तिथल्या तिथे जॉगिंग. आणि मग हळूहळू स्पीड वाढवायचा, हळूहळू स्पीड वाढवायचा. आधी तिथल्या तिथे जॉगिंग करायची, मग स्पीड वाढवायचा आपापल्या क्षमतेने. टाचा ज्या आहेत ह्या मागून सीटला लावण्याचा प्रयत्न करतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. आणि आता आपल्या हाताची मुठी सोडून द्या, तसे हात समोर ठेवा. आणि आता आपल्या मांड्या आपल्या हाताला लागू दे, अशी आपल्याला करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबायचे, विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल, पुढे झोपायचंय, मोकदम करायची. नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सुद्धा. म्हणजे आपल्या श्वासाची गती थोडीशी कंट्रोल होते ते. आणि आपल्याला आपली लंग्स कॅपॅसिटी कशी वाढवता येईल या दृष्टीने आपली साधन आहे. विश्रांती. नाकाने श्वास घ्या, तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. आणि करणार आहोत जम्पिंग जॅक. जम्पिंग जॅक माहितीये ना, एक वरती टाळायची. ठीक आहे, सुरुवात करूया. 1 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. थांबायचे. पुन्हा श्वासाची गती किंवा हृदयाची गती वाढल्यासारखी वाटत असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. दोन्ही पाय जोडले आहेत. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफायची आणि ती आपल्या मानेच्या मागे न्यायची. दोन्ही कोपरे जी आहेत ती समोरून जॉईन करायची. आणि आता इथे आपले जे लंग्स म्हणजे फुफ्फुस आहेत ती कशी ताणली जातात आणि आकुंचित होतात त्याचा आपला आपण अनुभव. दोन्ही कोपरं समोरून जॉईन. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. अजून एक राऊंड. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. थांबायचंय. आता दोन्ही हात समोर घ्यायचे. दोन्ही हातांची जी नमस्कार स्थिती. पुन्हा एकदा श्वास घेत घेत हात लांब करायचे, जास्तीत जास्त लांब. श्वास सोडत जवळ. अगदी सावकाश श्वासाची आखाडी. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत. श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. आता आडव्या कक्ष उभ्या कक्षेमध्ये आपले वायुकोश काढले जातात. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. तर श्वास घेत हात वर न्यायचे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे सिलिंगच्या दिशेला जाऊ. आणि आता आपण करणार आहोत ताडासन श्वसन. श्वास घेत आपल्याला टाचा वर उचलायच्या आहेत. आपल्या पायाच्या श्वास घेत टाचा वर उचलायच्या आहेत आणि श्वास सोडताना त्या खाली आपटायचे आहेत. आणि आपले हात जे आहेत ते सुद्धा आपल्या डोक्यावर येतील. बघा, श्वास घेत टाचा वर, हात वर आणि श्वास सोडत खाली. 1. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3. श्वास घेत वर, टाचा वर, श्वास सोडत खाली. टाचा जमिनीला आपटायचा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अजून एकदा श्वास घेत वर,
श्वास सोडत खाली. छान. आता थोडा वेळ हात खाली येऊ दे. थोडा वेळ हात खाली विश्रांती. हाताची पकड तशीच ठेवा. थोडा वेळ विश्रांती. आज आपली सगळी साधनं आपली लंग्स कॅपॅसिटी कशी वाढेल याच्याशी आधारित आहे. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. आता दोन्ही हात जे आहेत हे आपल्या छातीच्या समोर. हाताचे तळवे विरुद्ध बाजूला. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत हात आपल्या जवळ येऊ दे. श्वास घेतला. श्वास सोडत जवळ. श्वास घेतला. श्वास सोडत जवळ. श्वास घेतला. श्वास सोडत जवळ. बरोबर. आता आपले हात जे आहेत हे नजरेच्या सरळ रेषेमध्ये येतील. श्वास घेतला. नजरेच्या टप्प्यामध्ये. श्वास सोडत जवळ. श्वास घेतला. श्वास सोडत जवळ. याच्याने आपले जे वायुकोश आहेत हे वेगवेगळ्या डायमेन्शनने ताणले जातात. श्वास घेतला. श्वास सोडत जवळ. श्वास घेतला. श्वास सोडत जवळ. आता हात डोक्याच्या दिशेने वर. श्वास घेत वर. जास्तीत जास्त वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. ताणाचे. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. बरोबर. एक लास्ट राऊंड. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. सावकाश दोन्ही हात खाली आणि विश्रांती. मगाची जी श्वासाची गती वाढली होती ती आता नॉर्मल झालेली आहे याचा आपण. आणि करणार आहोत आपण आता साइडवर्ड बेंडिंगचं ट्रिक. त्यासाठी दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. श्वासाची आधारित दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही हात जे आहेत ते खांद्यातनं सरळ करायचे. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत डाव्या बाजूने. श्वास घेत वर. उजवीकडे. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. एक. श्वास घेत मध्यभागी. श्वास सोडत खाली. 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 बरं. आता हे करताना तुमची नजर मात्र हाताकडे असेल. जो हात वर आहे त्याकडे आपली नजर ठेवायची आहे. म्हणजे आपल्याला छान इफेक्ट मिळतो. आपले बाजूचे वायुकोश आहेत ते मोकळे होतात. लंग्स कॅपॅसिटी आपली अजून वाढते. बरोबर. मध्यभागी थांबायचं. दोन्ही हात खाली असतील आणि आता आपण सूर्यनमस्कार 4 करायचे आपल्याला श्वासाशी आधारित. त्यासाठी मॅटच्या पुढे उभा राहायचं. दोन्ही पाय जोडायचे. हात शरीराच्या जवळ. डोळे बंद. तर बॅलन्स जर असं वाटत असेल की डोळे उघडे ठेवायला दोन्ही हात जोडून घ्यायचे. नमस्कार स्थिती. सूर्यदेवतेला मनोमन वंदन. कृतज्ञता भाव आपल्या मनात होते. आणि गायत्री मंत्राचे पठण. ओम स्वहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. एक आहे तो श्वास सोडून घ्या. नमस्कारासन. 2 श्वास घेत हस्त उत्तानासन. 3 श्वास सोडत हस्त पादासन. 4 श्वास घेत उजवा पाय मागे अश्वसंचलनासन. 5 श्वास सोडत डावा पाय मागे चतुरंग दंडासन. 6 श्वास घ्यायचा आहे सोडायचा आहे. 1 श्वास थांबा. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे सोडायचा आहे. 7 श्वास घेत भुजंगासन. 8 श्वास सोडत पर्वतासन. 9 श्वास घेत उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन.
10 श्वास सोडत हस्तपादासन, 11 श्वास घेत हस्त उत्तानासन, 12 श्वास सोडत नमस्कार. अजून 3 आपल्याला करायचे आपापल्या क्षमतेने. ओम कृष्णे नमः. 1 श्वास सोडून घ्या, 2 श्वास सोडून घ्या, 3 श्वास सोडून घ्या, 4 श्वास घेत डावा पाय मागे, 5 श्वास सोडायचा, 6 श्वास घ्यायचा सोडायचा, 7 श्वास घेऊया, 8 श्वास सोडूया, 9 श्वास घेत डावा पाय पुढे, 10 श्वास सोडायचा, 11 श्वास घेत दोन्ही हात वर, 12 श्वास सोडायचा. ओम रवये नमः. 1 श्वास सोडून घ्या, 2 श्वास सोडून घ्या, 3 श्वास सोडून घ्या, 4 श्वास घेत उजवा पाय मागे, 5 श्वास सोडायचा, 6 श्वास घ्यायचा सोडायचा, 7 श्वास भरून घेऊया, 8 श्वास सोडूया, 9 श्वास घेत उजवा पाय पुढे, 10 श्वास सोडायचा, 11 श्वास घ्यायचा, 12 श्वास सोडायचा. शेवटचा. आता श्वास घेणं आणि सोडणं हे आपलं आपण करायचं. फक्त अंक काउंट करू. ओम भास्कराय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. मोकळी होती. नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोड. अवकाश बैठक स्थितीमध्ये या आणि त्यानंतर शयन स्थितीमध्ये विश्रांती घ्या. एका कुशीला वरून पाठीवर करून विश्रांती. दोन्ही पाय मध्यांतर, हातात मध्यांतर. दोन्ही पाय जोडले गेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात आपल्याला श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि श्वास सोडत खाली घेऊन यायचे. सुरुवात करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. खाली आणताना आपल्याला हात बाजूने साईडने खाली आणायचे. श्वास घेत वर, श्वास घेताना आपल्याला हात समोरून वर न्यायचे आणि श्वास सोडताना आपल्याला हात आपल्या बाजूने साईडने असे खाली आणायचे. पुन्हा एकदा सुरुवात करूया. श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली. जमिनीला घासत घासत शरीराच्या जवळ येतील. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अगदी सावकाश श्वासाशी आधारित करा. श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली. कृती थांबवायची. पुन्हा दोन्ही पाय आणि हात आपल्या शरीराच्या जवळ आहे. आता श्वास घेत आपल्याला पहिल्यांदा दोन्ही हात पाय वर घ्यायचे 90 डिग्री वर. दोन्ही हात आणि पाय, पायांचे अंगठे पकडायचे आणि आता श्वास घेत पाय लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. अजून एकदा श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. आता पाय तिथल्या तिथेच फोल्ड करा. पायाचे अंगठे पकडायचे. हात जे आहेत ते आतल्या बाजूने असतील, हात मध्ये असतील. बरोबर.
आणि आता पुन्हा एकदा आपल्याला पाय वर खाली करायचे. आता हे श्वासाशी आधारित करायचंय. श्वास घेत एक पाय वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत दुसरा पाय वर, श्वास सोडत खाली. असं आपलं आपण अगदी सावकाश कृती करा. आता इथे आपण फक्त श्वासाशी आधारित कृती करतोय. आता ज्यांना पायाची दुखणी आहे किंवा गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे. फक्त आपण लक्ष श्वासाकडे देतोय आणि ही कृती करतोय. थांबायचं आहे. पुन्हा दोन्ही पाय वर घ्यायचे 90 डिग्री. दोन्ही हात समोर असू देत. हात जे आपण अंगठे पकडले ते सोडून द्यायचे. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेने असतील. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सावकाश दोन्ही हात आणि दोन्ही पाय नियंत्रित जमिनीवर येऊ दे. अगदी सावकाश. विश्रांती. दोन्ही पाय नंतर घ्यायचे. विश्रांती. आणि तो सावकाश एका कुशीला वळायचं. पोटावर थोडी विश्रांती घ्यायची. कुठल्याही एका गालावर थोडी विश्रांती. विश्रांती घेतल्यानंतर दोन्ही पाय मागून जोडून घ्यायचे. दोन्ही पाय जोडवायचे मागे. कपाळ जमिनीवर आहे. हात शरीराच्या जवळ आहे. आता आपल्या हाताची आपल्याला घडी करायची. आपल्या हाताची घडी एका हातावर दुसरा हात ठेवायचा आणि आपलं कपाळ त्याच्यावर ठेवायचंय. आणि आता श्वास घेत आपली हाताची घडी आपल्या छातीपाशी येईल आणि नजर आपली सिलिंगकडे जाईल. श्वास घेत हाताची घडी छातीपाशी, नजर सिलिंगकडे. आणि श्वास सोडत हाताची घडी समोर, कपाळ हाताच्या घडीवर. अशी थोडीशी डायनॅमिक कृती करायची आहे. जमिनीला घासत घासत आपल्याला हाताची घडी छातीपाशी आणि समोर घ्यायची. सुरुवात करूया. श्वास घेत वर, घडी छातीपाशी, नजर सिलिंगकडे. श्वास सोडत समोर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. आता ज्यांना अनकम्फर्टेबल वाटत असेल तरी दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन ही कृती करायला हरकत नाही. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या मागून आणि मग ही कृती करा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. कृती थांबवायची. दोन्ही पाय पुन्हा मागून जोडून घ्यायचे. दोन्ही हात खाली. दोन्ही हात खाली, कपाळ जमिनीवर. आणि करणार आहोत आपण भुजंगासन. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचंय आणि ती पकड आपल्या पाठीचा कणा जिथे आहे, माकड हाड तिथे ठेवायची आहे. जसं आपण योग मुद्रेला करतो त्याप्रमाणे. आणि आता सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचलायचंय. नजर संपर्ती सिलिंगकडे. खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील. हाताची कोपरं जमिनीला समांतर असते. बरोबर. यथाशक्ती थांबायचंय. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. छान. आणि उलटचाल करताना एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपलं पोट, छातीचा भाग, गळा आणि त्याच्यानंतर आपलं कपाळ जमिनीवर टेकवा. दोन्ही हात खाली. हाताची पकड सोडून द्या. पाठीवर पूर्ण विश्रांती घ्या. एका कुशीला वरून पाठीवर पूर्ण विश्रांती. श्वासाची गती वाढल्यासारखी वाटत असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने संपूर्ण श्वास सोडून द्या.
आणि आता सावकाश एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये यायचंय. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. आणि विधिवत वज्रासन. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, एक एक पाय फोल्ड करूया. उजवा पाय आणि मग डावा पाय. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे बंद. हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पाहूया. दोन्ही गुडघे समोरून जुळलेले आहेत का? बंद डोळ्यांनी आपल्याला ही स्थिती आपली आपण तपासायची आहे. सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये. आपले अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. जेव्हा आपण वज्रासनामध्ये बसतो तेव्हा आपलं श्वसन जे आहे हे उदर श्वसन होत असतं. त्याकडे लक्ष. आणि करूया एक मकार लांबवलेला ओम संचार. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार. आणि आता आपण करणार आहोत डॉग ब्रीदिंग. आपले जे हात आहेत हे आपल्या गुडघ्याच्या जवळ ठेवायचे. आपले हात गुडघ्याच्या जवळ. पाठीची स्लॅन्टिंग पोझिशन होते. आणि आता इथे आपल्याला जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आहे या प्रकारे. आणि तोंडाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. भराभर कृती असेल, जीभ बाहेर असेल आणि तोंडाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. इथे आपलं उदर श्वसन होणार आहे. आपण आता या स्थितीमध्ये उदर, उर आणि स्तंभ श्वसन करणार आहोत. आता आपले हात बाजूला आहेत. जीभ जास्तीत जास्त बाहेर आणि डॉग कसं ब्रीदिंग करतो पटापट, म्हणजे भराभर त्याचा श्वास चालू असतो, तशी कृती करायची. जीभ बाहेर आणि पटापट श्वास घ्यायला सुरुवात करायची. घ्यायचा आहे, सोडायचा. ही बातमध्ये तोंड बंद, पाठीतनं सरळ, डोळे बंद. आपल्या संपूर्ण जिभेचे स्नायू, जबड्याचा भाग, तिथे आलेला ताण आणि श्वासाने जो काही बदल झालेला आहे त्याचा आपला आपण मागोवा घेऊया. चेहरा शांत आहे. आपण ज्याला डॉग ब्रीदिंग केलं हे उदर श्वसन होतं. आणि आता पुढे आपण करणार आहोत रॅबिट ब्रीदिंग. आता हे कसं करायचंय तर इथे आपल्याला सशासारखं आकृतीबंध घ्यायचा आहे आणि हे आपलं उर श्वसन असणार आहे. इथे आपल्याला ओठांचा चंबू करायचा आहे आणि पुन्हा एकदा तोंडाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. भराभर कृती असेल या प्रकारे. फक्त आता आपल्याला हे कसं करायचंय, कमरेतनं थोडस पुढे झुकायचं. हाताची जी कोपरा आहेत ही गुडघ्याच्या जवळ असतील आणि हाताचे तळवे आपल्या चेहऱ्याच्या रेषेत असतील. बरोबर. नजर आपली खाली असेल. पाठीचा कणा रिलॅक्स, खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स करायचंय. नजर आपली खाली आहे. ओठांचा चंबू करा आणि जसं आपण पाऊट कसं करतो तसं ओठांचा चंबू करा आणि तोंडाने श्वास घ्या, श्वास सोडा. ही कृती थोडीशी भराभर होईल. आणि आता सुरुवात करा. थांबायचंय. सावकाश कमरेतनं सरळ व्हायचं. दोन्ही हात पुन्हा मांड्यांवर येतील. डोळे बंद. पुढे झुकल्यामुळे रक्तप्रवाह थोडासा आपल्या हृदयाच्या दिशेने, डोक्याच्या दिशेने होतो. म्हणून थोडा वेळ थांबूया. आणि आता करणार आहोत आपण स्कंध श्वसन. तर इथे आपल्याला आपल्या हातांची घडी करायची.
एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचंय. आता हे आपल्या खाली असू देत, पोटाच्या इथे असू देत किंवा आपल्या छातीपाशी. आणि आता श्वास घेत आपल्याला हात वर घ्यायचे, हाताची घडी वर. श्वास सोडत खाली. अगदी सावकाश एका लयीमध्ये कृती करा. जसं आपला श्वास घेतो आणि सोडतो त्याप्रमाणे व्यवस्थित कृती बराबर करू नका, म्हणजे इफेक्ट व्यवस्थित भेटेल. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. एक लास्ट राउंड करूया. श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली. अगदी सावकाश. दोन्ही हात पुन्हा मांड्यांवर, डोळे बंद. श्वासाची गती अगदी संथ, मंद आणि लयबद्ध झाली असेल याचा अनुभव आपला आपण घेऊया. आता आपले साईडचे जे वायुकोश आहेत ते अजून मोकळे करण्यापैकी छानपैकी, तर त्यासाठी आपण करणार आहोत आज परिघास. तर त्यासाठी आपल्याला आपल्या गुडघ्यांवर उभं राहायचंय. जेव्हा आपण परिघासन करतो ते इथे तर आपलं लंग्स कॅपॅसिटी तर वाढतेच, पण त्याचबरोबर आपल्या पायाचे जे स्नायू आहेत ते ताणले जातात. म्हणजे जिथे व्हेरिकोज वेनच्या ज्या नसा आहेत त्या मोकळ्या होतात आणि त्यांची कॅपॅसिटी सुद्धा चांगली सुधारते. तर आता इथे दोन्ही पाय जुळलेले आहेत. उजवा जो पाय आहे तो आपल्याला उजव्या दिशेला सरळ करायचा. उजवा पाय उजव्या दिशेला सरळ करा. टाच जमिनीवर असेल आणि पायाची बोटं सिलिंगच्या दिशेने असतील. बरोबर. नजर समोर, पाठीचा गळा सरळ. दोन्ही हात आता खांद्यातून सरळ करा. दोन्ही हात खांद्यातून सरळ, एकदम स्ट्रेट. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक जो पाय आपण उजवा पाय जो आपण सरळ केलाय ना, तुम्ही भिंतीचा आधार घेऊ शकता. म्हणजे आपलं जे पाऊल आहे ना ते भिंतीला टेकून उभं करू शकता, म्हणजे अजून पाय तुमचा गुडघ्यातनं सरळ राहील. आणि आता सावकाश आपल्याला उजव्या हाताने उजव्या पायाचं पाऊल, अँकल किंवा आपला गुडघा जे तुम्हाला पकडता येईल ते पकडायचं आहे. डावा हात जो आहे त्या डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ दे. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला. बरोबर. आणि आता इथे थांबायचंय थोडा वेळ. उजवा जो पाय आहे तो स्ट्रेच होतो आणि डाव्या बाजूचे जे वायुकोश आहेत साईडचे ते मोकळे होतात. विद्यार्थी हात, ठीक आहे, मी तुमचा व्हिडिओ थांबला होता. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. छान. 1 2 3 4 5. उलटचा. पुन्हा दोन्ही हात खांद्यातनं सरळ, हात खाली घेऊया. उजवा पाय जो आहे हा पुन्हा एकदा फोल्ड करूया. अगदी सावकाश. मॅट वर बसून करा, कारण ती खाली चटई किंवा चादर असेल ना तो गुडघ्याला टोचेल, म्हणून मॅट वर बसून ही कृती किंवा मॅट वर उभं करा. आता हेच कृती विरुद्ध बाजू. आता डावा पाय डाव्या बाजूने सरळ करायचा आहे. टाच जी आहे ती खाली जमिनीकडे असेल आणि बोट सिलिंगच्या दिशेने. बरोबर. पुन्हा दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा, स्ट्रेट. आणि हळूहळू डाव्या साईडला झुकायला सुरुवात करा. डाव्या हाताने डावं पाऊल, अँकल किंवा पोटरी तुम्हाला जे पकडणं शक्य होईल ते पकडायचं. आणि कुठेही पकडा, अँकलला हात द्या, पोटरीच्या इथे द्या, गुडघ्याच्या इथे द्या, कुठेही तुम्ही पकडू शकता. ओके. आणि उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. आणि आता बघा, डावा पाय आपला स्ट्रेच झालाय, डावी बाजू थोडीशी प्रेशर आलेलं आहे तिथे, आणि उजव्या बाजूचे वायुकोश जे आहे ते आता मोकळे होतात. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. साईडवर बेंडचा आपण कृती केली आहे. सावकाश मध्यभागी दोन्ही हात खांद्यात सरळ, दोन्ही हात खाली. डावा पाय फोल्ड करूया. आधी वज्रासनामध्ये बसा आणि मग एक एक पाय सरळ, मग एक एक पाय सरळ करून विश्रांती.
विश्रांती. आणि आता विधिवत पद्मासन किंवा अर्ध पद्मासन करून घेऊया आपण. जे श्वासाशी म्हणजे श्वसन मार्ग एकदम चांगला करण्यासाठी ज्याचा ग्रंथांमध्ये उल्लेख आहे हे असं पर्वतासन आपण करणार आहोत. त्यासाठी पद्मासन किंवा अर्ध पद्मासन जरूर करण्याचा प्रयत्न करा. पद्मासन किंवा अर्ध पद्मासन. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरं शिथिल, डोळे अलगद मिटून घेऊया. चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित हास्य. आपण करणार आहोत परत पर्वतासन. आपले जे साईडचे वायुकोश आहेत ते उभ्या कक्षेमध्ये ताणले जातात आणि त्यामुळे आपली लंग्स कॅपॅसिटी अजून वाढते. तर आता सुरुवात करूया. दोन्ही हात जोडून घ्यायचे. हातांची कोपरे जी आहेत ही जमिनीला समांतर येतील असे आपल्याला हात ठेवायचे. दोन्ही हातांच्या तळव्यांवर एकमेकांवरती दाब द्यायचा आहे, प्रेशर द्यायचं आहे. आणि हेच प्रेशर आपल्याला कायम ठेवायचं आहे. डोक्याच्या दिशेने हात वर नेणार आहोत त्यावेळेला. आता श्वास घेत घेत हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. जोडलेल्या हातांचा स्पर्श आपलं हनुवटी, नाक, कपाळाला स्पर्श करत हात डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत. थोडेसे हात जे आहेत हे मागच्या बाजूला जाऊ देत, म्हणजे दंड कानालाच लागतील पण थोडेसे मागे असू देत. छान. डोळे बंद आणि एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आपले हात अजून सिलिंगच्या दिशेने ताणले जात आहेत. वायुकोश आपले मोकळे होत आहेत. मंद गतीने श्वास सोडा. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे सिलिंगकडे. तळवे सिलिंगकडे. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा. तळवे सिलिंगकडे. नजर समोर. आणि आता एकदा उजवीकडे वळायचंय. श्वास घेत श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे वळूया. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत उजवीकडे मध्यभागी. श्वास सोडत डावीकडे मध्यभागी. श्वास घेत उजवीकडे. वळायचंय आपल्याला. वळायचंय सर, वळायचंय म्हणजे एकदा उजवीकडे आपल्याला वळायचंय. श्वास घेत श्वास सोडत मध्यभागी यायचं. श्वास घेत डावीकडे वळायचं. मागची भिंत बघायची. पुन्हा श्वास सोडत मध्यभागी यायचं. श्वास घेत उजवीकडे वळायचं. मागची भिंत बघायची. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे वळूया. मागची भिंत बघूया. श्वास सोडत मध्यभागी. बरोबर. छान. पुन्हा हात नमस्कार स्थितीमध्ये जाऊ दे. डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. आणि आता एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. आणि श्वास सोडत जोडलेले हात आपलं कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे बंद आणि तिथल्या तिथेच विश्रांती. आणि आता जी बैठक आपण घातलीये ती साधी बैठक घालायला हरकत नाही. साधी बैठक घालू. आज आपण प्राणशक्ती म्हणजे आपल्या मुद्रा म्हणजे प्राण मुद्रा बघणार आहोत ज्याच्याने आपली प्राणशक्ती वाढू शकते. मी तुम्हाला शेअर करते ही मुद्रा कशी करतात. ही आहे प्राण मुद्रा. या मुद्रेच्या अभ्यासाने आपलं जो श्वसन मार्ग आहे तो सुधारतो. आपली लंग्स कॅपॅसिटी वाढते किंवा श्वसनाचे कुठल्याही प्रकारचे विकार असतील तर ते सुद्धा कमी व्हायला मदत होते. ही आहे आपली प्राण मुद्रा. करंगळी आणि रिंग फिंगर जी आहे त्याची जी टोकं आहेत ती अंगठ्याच्या टोकाला लावून घ्यायची. बाकीची दोन बोटं सरळ आहे. ही झाली आहे आपली प्राण मुद्रा. सोपी आहे. ह्या ज्या मुद्रा आहेत ना हस्तमुद्रा ह्या सोप्या आहेत आणि प्रत्येक जे आपलं बोट आहे ते आपल्या 5 एलिमेंट्स जे आहेत म्हणजे
पृथ्वी जल वायू वायुतत्व अग्नितत्व त्या सगळ्याला त्या आधारित आहेत. त्याचा जो पिक्चर असेल तो मी पाठवेल माझ्याकडे, बघते आहे का म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल. तर ही आहे आपली प्राणमुद्रा, करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट ते अंगठ्याच्या टोकाला लावून घ्यायचं. बाकीची दोन बोट आपली सरळ. ठीक आहे, लक्षात आलं? या आणि आता आपल्या हाताचे तळवे जे आहेत हे सिलिंगच्या दिशेने घेऊया. साधी मांडी घालायची आहे. पद्मासन अर्ध पद्मासन घातलं की थोडंसं आपलं लक्ष विचलित होतं, कारण की नकळत आपले गुडघे पाय ताणले जातात म्हणून. हातांची कोपरं शरीराच्या जवळ, खांदे शिथिल, डोळे अलगद मिटून घेऊया, मान मध्यभागी, चेहऱ्यावर कोणताही ताण नाहीये. आज आपली श्वसन क्षमता अधिक कार्यक्षम होणार आहे, हा भाव आपल्या मनामध्ये असू दे. आणि आता इथे आपण 3 आवर्तन दीर्घ श्वसनाची करणार. प्राणमुद्रेमध्ये आहे तो श्वास सोडून द्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास भरून घेताना कपाळावर कोणतीही आटी नसेल, सहज आपल्याला खोलवर श्वास भरून थांबा. 1 2 3 4 5 6 7 8. संथ गतीने श्वास सोडून द्या. स्लोली deeply, completely breathe out. सेकंड राउंड. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास घेऊन घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडून देऊया. रिलॅक्स. प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. प्राणसेदं वशे सर्वं त्रिदिवे यत्र तिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. प्राणशक्तीला मनोमन सावकाश मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर. आज आपण बघणार आहोत भस्त्रिका प्राणायाम. भस्त्रिका प्राणायाम हा श्वासासाठी तर चांगला आहेच, पण इथे काय आपल्याला थोडेसे कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत की ज्याला हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, त्याचबरोबर डिप्रेशनची जर कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट चालू असेल, डिप्रेशन किंवा मानसिक त्रास जर कुठला असेल, तर हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. आपण जो आपल्या वर्गामध्ये प्राणायाम घेतो भस्त्रिकेचा, हा अगदी बेसिक आहे. मृदू भस्त्रिका आपण घेतो. ट्रेडिशनल भस्त्रिका आपण आपल्या या वर्गामध्ये घेत नाही, कारण की हा आपला जनरल वर्ग आहे. इथे सगळ्या प्रकारचे म्हणजे साधक असतात. त्यामुळे ही जो ट्रेडिशनल जी भस्त्रिका आहे त्यासाठी खूप सारी प्रॅक्टिस लागते आणि त्याच्यानंतर आपण ती करू शकतो. म्हणून आपण जी इथे आहे ती अगदी मृदू भस्त्रिका घेतो. तर इथे आपल्याला या भस्त्रिकेमध्ये फोर्सफुली श्वास घ्यायचा असतो आणि फोर्सफुली सोडायचा असतो. म्हणजे आपल्याला खूप सारी एनर्जी लावायची असते. सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, त्यामुळे हा प्राणायाम करणं तरी तुम्ही टाळा, कारण की याच्याने उष्णता जास्त निर्माण होते. आपल्या शरीराचं जे तापमान आहे ते अधिक प्रमाणात वाढतं. म्हणून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हा प्राणायाम करणं टाळा. फक्त तुमच्या माहितीसाठी हा आपल्याला करायचा असतो, म्हणजे तुम्हाला मी दाखवतेय. पुन्हा एकदा कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात ठेवा की ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार आणि डिप्रेशन कुठल्याही प्रकारचा मानसिक जर त्रास होत असेल आणि त्याची ट्रीटमेंट चालू असेल, तर हा प्राणायाम करायचं टाळायचं आहे. इथे आपल्याला फोर्सफुली श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. तर मी तुम्हाला दाखवते. आपण थोडीशी मुवमेंट करणार आहोत आणि त्या प्रकारे करणार आहोत. आता इथे आपल्या हातांची जी अशी मूठ वळून घ्यायची. फोर्सफुली श्वास म्हणजे फोर्सफुली पूरक आणि फोर्सफुली रेचक. श्वास घेताना हात लांब घ्यायचे, श्वास सोडताना मागे. पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक. अशा प्रकारे आपल्याला थोडीशी जलद मुवमेंट करायची आहे. ठीक आहे. एकदा आपले हात समोरून मागे येतील आणि नंतर आपल्याला वरती न्यायचे आणि खाली आणायचे.
ठीक आहे, सुरुवात करूया. हातांची मूठ वळून घ्यायची आहे, पाठीचा कणा सरळ, चेहरा शांत असेल. आणि आता आपल्याला जोरात श्वास घेताना हात पुढे घ्यायचे आणि श्वास सोडताना हात मागे. ठीक आहे, सुरुवात करूया. श्वास घेताना पूरक, श्वास सोडताना रेचक. सुरुवात करूया. पूरक, रेचक, 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 पूरक, रेचक. आता हात वर. पूरक, रेचक, 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 पूरक, रेचक. थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद. श्वासाची गती थोडीशी वाढल्यासारखी वाटत असेल, हृदयाची गती थोडीशी वाढल्यासारखी वाटत असेल, इथे आपण फोर्सफुली सगळ्या कृती करतो, म्हणून शरीराचं तापमान, श्वासाची गती, हृदयाची गती वाढते. आणि याला पूरक असं आपण शीतली प्राणायाम करणार. म्हणजे जी आपली श्वासाची गती वाढलेली असते किंवा आपलं जे शरीराचं तापमान वाढलेलं असतं ते पुन्हा एकदा बॅलन्स करण्यासाठी शीतली प्राणायाम, म्हणजे हा आपल्या शरीरामध्ये थंडावा निर्माण करतो. तर त्यासाठी दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, खांदे कोपरं शिथिल, चेहरा शांत, डोळे अलगद मिटून घेऊया. करूया शीतली प्राणायाम. आपल्या जिभेची पन्हळ करायची, जीभ बाहेर घेऊन यायची आणि ती फोल्ड करायची. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श आपल्या कंठापर्यंत जातोय. जिभातमध्ये तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. सेकंड राऊंड. जिभेची पन्हळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, जिभातमध्ये तोंड बंद, नाकाने संथ रेचक. लास्ट राऊंड. जिभेची पन्हळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, जिभातमध्ये तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. तीन आवर्तन शीतकारी प्राणायामाची करूया. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. आणि आता ओठ विलग करायचे, दातावर दात असतील, जीभ दोन्ही दातांच्या मध्ये असेल. तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्या. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, थंड हवेचा स्पर्श आपल्या संपूर्ण हिरड्यांना आणि कंठापासून तो फुफ्फुसांपर्यंत जातोय. तोंड बंद, नाकाने संथ रेचक. ओठ विलग, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, तोंड बंद, थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव घेऊया आणि नाकाने संथ रेचक. लास्ट राऊंड. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, ओठ विलग, दातावर दात असतील, तोंड बंद, नाकाने संथ रेचक. तिथल्या तिथेच विश्रांती. करणार आहोत संपूर्ण विभागीय श्वसन, ज्याच्याने आपला जो डायफ्राम आहे, म्हणजे आपली उदर पोकळी, तर ती अधिक कार्यक्षम होते. म्हणजे पुन्हा एकदा इथे आपला जो श्वासपटल आहे तो सुद्धा अधिक कार्यक्षम होतो आणि आपलं श्वसन मार्ग जो आहे तो अजून सुधारतो. म्हणून हे विभागीय श्वसन अतिशय उपयुक्त ठरतं. तर आता आपण त्याची उजळणी करूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आहे. डोळे अलगद मिटून घेऊया. चेहरा शांत. सुरुवातीला आपण करणार आहोत अकार उदर श्वसन. जाणीव जी आहे ही आपली पोटाकडे असेल, आपल्या उदर भागाकडे असेल आणि त्याचबरोबर आपला जो शरीराचा खालचा भाग आहे तिथे असेल. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आहे.
आहे तो श्वास सोडून घेऊया. डोळे अलगद मिटलेले. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट किंचितस बाहेर येईल. जाणीव आपली शरीराच्या खालच्या भागाकडे आहे. आणि श्वास सोडताना आकार पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. आपण जी ज्ञान मुद्रा केली आहे, बाकीची जी 3 बोटं ओपन आहेत ती आता बंद करा. म्हणजे हाताची मूठ वळवलेली असेल आणि अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श असेल. ही झाली आपली आदी मुद्रा. सॉरी, ही आपली चिन मुद्रा झाली आहे. आणि आता जाणीव आपली उर भागाकडे असेल. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण. जाणीव आपली शरीराच्या मधल्या भागाकडे. आणि श्वास सोडताना उतार पुन्हा छाती पूर्ववत होईल. आता अंगठा आणि पहिलं बोट ज्यांचा एकमेकांना स्पर्श झालेला आहे तो आता आपल्या गुडघ्यावरती, म्हणजे हाताचा जो मागचा भाग आहे तो सिलिंगच्या दिशेला असेल. हाताचा जो मागचा भाग आहे हा सिलिंगच्या दिशेला असेल आणि हाताची जी मूठ आहे ती आपल्या आपल्या गुडघ्याच्या दिशेला असेल. बरोबर. हाताची बाकीची बोटं मिटून घ्यायची. डोळे अलगद मिटून घेऊया. आता ही जी आपण केली याला आदी मुद्रा म्हणतात. आणि आता आपण करणार आहोत स्कंद श्वसन. श्वास घेताना आपले खांदे कानाच्या दिशेला जातील आणि जाणीव आपली कंठापासून मस्तिष्कापर्यंत असेल. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. खांदे कानाच्या दिशेला. आणि श्वास सोडत मकार. खांदे पूर्वगत आले आहेत. आता दोन्ही हातांची ब्रह्ममुद्रा, म्हणजे अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोट, दोन्ही हातांची घट्ट मूठ मिळून घ्यायची आहे. आणि जो हा मागचा भाग आहे तो एकमेकांना असा चिटकवून घ्यायचा आहे आणि ते आपल्या ओटीपोटाच्या इथे असेल. बरोबर. एकावर हात नाही ठेवायचे. हातांची बोटं जी आहेत ही अशी एकमेकांच्या जवळ ठेवायची. हा बरोबर. पुन्हा एकदा डोळे बंद, चेहरा शांत. आणि आता करणार आहोत संपूर्ण विभागीय श्वसन अकार उकार मकारासहित. आहे तो श्वास सोडून देऊया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि श्वास सोडत उम. एक लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उम एकत्रित. काही क्षण शांत. हातांची जी आपण ब्रह्ममुद्रा केली ती सोडून देऊया. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. संपूर्ण विभागीय श्वसनाचा आपल्या शरीरावरती मनावर जो काही परिणाम झाला त्याचा मागोवा घेऊया. आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये सावकाश एका कुशीला मिळून पाठीवर पडून विश्रांती घेऊया. शवासनासाठी स्थिती. सावकाश पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये पुरेसे अंतर असेल. हातांमध्ये अंतर असेल. आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. चेहरा शांत. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये आपण जमिनीवर अनिवार्यपणे सोडून दिलेला.
खूप आरामदायी आणि सुखदायी अशी ही स्थिती आहे. शवासन 5 मिनिटाचं शवासन आपल्याला दिवसभराची ऊर्जा टिकवून ठेवण्याचं काम करतं. म्हणून हे शवासन साधनेनंतर नक्कीच आणि जरूर करावं. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं आपलं आपण निरीक्षण करूया. जिथे कुठे ताण वाटतोय तो ताण आपण मनाने शिथिल करून घेऊया. हळूहळू एकेका भागाकडे लक्ष. आपले दोन्ही पाय, पायांची बोटं, तळपाय, टाच, बोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, जांघेचा भाग, आपल्या कमरेचा भाग, सीटचा भाग, आपल्या कमरेपासून ते पायाच्या चवड्यापर्यंत जिथे कुठे तुम्हाला ताण वाटत असेल तो भाग मनाने शिथिल करा. ते स्नायू मनाने शिथिल करा. आपलं मन त्या त्या भागाकडे घेऊन जायचंय, त्याचं निरीक्षण करायचंय आणि तो भाग शिथिल करायचा. तुमची जाणीव तुमच्या शरीराच्या मधल्या भागाकडे घेऊन. दोन्ही हात, हातांची बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा, पाठकड्यांमधले 33 मणके, आपल्या पोटाचा भाग, छातीचा भाग, शरीराचा हा संपूर्ण मधला भाग मनाने शिथिल करायचा आहे. तिथे कुठे तुम्हाला ताण वाटत असेल तर तो ताणवाला भाग तिथे आपलं मन घेऊन जाऊन शिथिल करायचा. आजची जी आपली साधना होती ती आपली लंग्स कॅपॅसिटी, आपला श्वसन मार्ग, आपली फुफ्फुस अधिक कार्यक्षम कशी होती त्याच्याशी आधारित होती. त्यामुळे आपली जाणीव जी आहे ही आपल्या पूर्ण भागाकडे म्हणजेच आपला छातीचा भाग, तिथला पिंजरा, बरगड्या, तिथून छोटस हृदय, फुफ्फुस याकडे घेऊन जायची आहे. तो भाग मनाने पूर्णपणे शिथिल करायचा आहे. जाणीव आपली कंठापासून मस्तिष्कापर्यंत असेल. आपला गळा, इथले सगळे स्नायू मनाने शिथिल करायचे. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सरजी, संपूर्ण गबड्याचा भाग, दोन गाल, दोन कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली गुबुळ, पापण्या, भुवया, भूमध्य, साठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टामचा भाग आणि केस. संपूर्ण शरीर रिलॅक्स. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत अजून शिथिलता आणण्यासाठी नाकाने खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि तोंडावाटे संपूर्ण श्वास सोडून घ्या. एकदम रिलॅक्स. संपूर्ण शरीर गुरुत्वाकर्षणने आपल्या जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्यायचं. हृदयाला सुद्धा खूप आराम मिळतो जेव्हा आपण या स्थितीमध्ये पहुडलेलो असतो त्यावेळेला. एकदम रिलॅक्स. चेहरा सुद्धा शांत आहे. लक्ष आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेताना माझे सगळे स्नायू प्रसरण पावत आहे आणि मी श्वास सोडताना ते आकुंचित होत आहे. याची या गतीकडे आपलं लक्ष आहे. श्वास घेताना सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे आपलं लक्ष आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना होतोय. श्वासाच्या गतीकडे लक्ष. ही आता शांत, संथ, मंद, लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती कमी झालेली आहे. आज आपल्याला दिवसभरामध्ये जी काही कामे करायची आहेत त्या कामांचं आपलं आपण स्मरण करूया आणि ती कामे आपण अतिशय प्रामाणिकपणे करणार आहोत, कुशलतेने करणार आहोत असा आपण स्वतःला संकल्प द्यायचा आहे. योग कर्मसु कौशल्य. आपण जे काही काम करतो त्या कामामध्ये प्रामाणिक असणं, कुशलतेने ते काम करणं
हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे आणि जो आपण नेहमीच करतो. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गात सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात धरून घेत आहे आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, माझी सगळी दुःख, चिंता, काळजी मी सोडून देत आहे. मला प्रचंड आत्मविश्वास माझा जागृत होत आहे. या क्षणी तो जागृत झालेला आहे. माझी इच्छा शक्ती प्रबळ झालेली आहे आणि याचा मला अनुभव येत आहे. आणि मी पुन्हा एकदा माझ्या मनाला संकल्प देत आहे की माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषधविरहित व्याधीविरहित राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. मी आनंदी आहे, मी सुखी आहे, मी समाधानी आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया, इष्ट देवतेचं स्मरण करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया आणि ही स्थिती कितीही आरामदायी, आनंददायी असली, सुखकारक असली तरीही आपल्याला पुन्हा एकदा आपली कामे दिनक्रम चालू करायचा आहे आणि त्यासाठी जाणीव पुन्हा आपल्या देहाकडे घेऊन येऊया. हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मानचा अवकाश उजवीकडे डावीकडे करून घेऊया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, दोन्ही पाय जोडून घ्यायचे. एक हलकासा खेच आळस आपण आजच्या दिवसासाठी सज्ज झालेला आहोत आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळायचा आहे. डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात शरीरावर असेल आणि उजव्या हाताच्या आधाराने सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश, कुठलीही घाई गडबड न करता डोळे अलगद मिटलेले दोन्ही हात जोडून घेऊया आणि शांती पाठाला सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. करूया ना मनमुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वळू. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ बनवून आजची साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. शरणागत भाव, नतमस्तक भाव. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त नेत्र स्पर्श, अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. आजची साधना इथे संपन्न होत आहे. धन्यवाद. कुणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. अच्छा, हा एक मिनिट. तुम्हाला मी अनम्यूट करते आणि आता बोला. मी 2 दिवस जॉईन होऊ शकले नाही. माझे जरा स्पेड चालू होते, त्यामुळे 2 दिवस माझे राहिलंच. ओके, पण तुम्हाला हे भेटेल त्याचं लिंक आहे ना, तुम्हाला रेकॉर्डिंग भेटेल 2 दिवसाचं जे काय आहे. मग आता आता काय व्हायला माहिती काय, म्हणजे मला नेहमीच होतं तसं. हे जो कमरेचा भाग आहे की नाही, इथं बॅकला डाव्या बाजूला, ते असं ओढून धरतंय, असं शिथिलपणा होत नाही पटकन. ओके, म्हणजे कमरेचा भाग का? ना मला नाही जमत ते. ओके ओके, ऍक्च्युली तिथे थोडंसं तुम्हाला मे बी पेन असू शकतं, बरोबर. हा, मग थोडं तुम्ही करताना जरा काळजी घ्या, जास्त पुढे झुकू नका. आणि तो एक मी कमरेचा एक व्यायाम सांगितलाय. व्यायाम म्हणजे ती लुझनिंग एक्सरसाइज आहे. म्हणजे पाठीवर पडायचं, आपले हाताचे जे तळवे आहेत ना ते आपल्या कमरेच्या अशा खाली ठेवायचे. तो मी तुम्हाला माहितीये ना, आता मी घेतला होता. तर थोडस ती कंबर आपल्या हातावर प्रेस करायची, म्हणजे ती कमरेची ती दुखणी आहेत ना
ती कमी होतात. म्हणजे ज्या तिथे दुखतंय म्हणजे तुमचं ते मोकळं व्हायला सुरुवात होतीये असं आपण एक मानून चालूया. पण अगदीच ते दुखणं तुमचं खूप लांबणीवर जात असेल, तुम्हाला सहन होत नसेल, तर मग डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाही, मला फक्त पिरियडच्या दरम्यानच होतंय आणि त्याच्यानंतर एक 4 दिवस असतंय. हा, ऍक्च्युली ते थोडेसे हॉर्मोनल चेंजेस पण असतात. प्रत्येकाचा जो त्रास आहे तो वेगवेगळा असतो. म्हणजे कंबरदुखी हे कॉमन आहे या दिवसामध्ये, ती कॉमन आहे. 4 दिवस राहतेच ते. हो हो बरोबर, ती कॉमन आहे. मग जर त्यावेळेला जर तुम्ही म्हणत असाल दुखतंय आणि तुम्हाला करायचंय, तर तुम्ही शक्यतो तरी करू नका. कारण की एकतर ऑलरेडी हेवी फ्लो पण असतो आपला. तर तिथे तुम्ही फक्त शेकवायचं काम करा. म्हणजे गरम पाण्याची पिशवीने जे आपण शेकवतो ना, ते तसं करा. कारण की या दिवसामध्ये शक्यतो तरी जर ज्यांना त्रास होतो त्यांना आम्ही साधना करायला म्हणजे सांगत नाही, की त्या दिवशी आराम करायचा. कारण की ऑलरेडी आपलं खूप सारी आपली एनर्जी सुद्धा ड्रेन होते. तिथे थोडासा विकनेसपणा वाटतो त्या 5 दिवसामध्ये. म्हणून मग त्यावेळेला हे शक्यतो करणं टाळायचं आहे. आणि मग त्या दिवसामध्ये थोडंसं हेवी वगैरे उचलणं कमी करायचं. म्हणजे आपण बादली किंवा असं काहीतरी असं उचलतो ना जड, तर ते उचलू नका. म्हणजे जास्त त्या कमरेला ताण नाही येणार. त्याच थँक्यू. दिवसामध्ये होतं ना, बाकी एरवी कधी होत नाही काय ना. नाही होत. मग ते कॉमन आहे ऍक्च्युली. कारण की तो त्रास होतो प्रत्येकाला. कंबर दुखते म्हणजे आपल्याला कळत नाही की आपलं ओटीपोट दुखतंय की कंबर दुखते, हे आपल्याला पटकन समजून येत नाही. पण तो त्रास होतो त्या दिवसामध्ये. ओके, थँक्यू. हा चालेल, भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. मीटिंग एंड करते. शुभ दिवस.